भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम यांना स्पेस स्टेशनवरून पृथ्वीवरती घेऊन येण्याची मोहीम यशस्वी झाल्यामुळे सगळेच आनंदात आहेत। मात्र हे मिशन यशस्वी होण्यामध्ये अनेक अडचणीही होत्या। त्यामुळे भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावलाप्रमाणे सुनीतालाही गमवावं लागू नये याची प्रार्थना करत होते। या मिशनमध्ये कोणते अडथळे येण्याची शक्यता होती, पाहुयात हा रिपोर्ट। खरं तर अगदी कमी वेळात स्पेस शटल तयार करणं हेच या मोहिमेतलं सर्वात मोठं आव्हान होतं। त्यासाठी 2 कंपन्यांना काम देण्यात आलं। स्टारलाइनरसाठी हे एक आव्हान होतं। सुनीता विल्यम्स आणि विल्मोरला घेऊन जाणार हे यान केवळ चाचणीसाठी पाठवण्यात आलं होतं। स्टारलाइनर अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर नेऊन त्यांना परत आणता येईल का हे पाहण्यासाठी सुरू केलेल्या या मोहिमेला एक्सपिडिशन 71 असं नाव दिलं गेलं। म्हणजेच विल्मोर आणि सुनीता विल्यम्सचं मिशन हे या नवीन स्पेस शटलचं पहिलं मिशन होतं। या मोहिमेसाठी या दोघांची निवड करण्यामागे काही कारणं होती। आणि ॲट द एज ऑफ 60 आणि बुच विल्मोर हे 62 आहेत। खूप अनुभवी आहेत। खरं तर दोघं पायलट्स आहेत। सुनीता विलियम्स इज US नेव्ही एव्हिएटर किंवा पायलट अँड ट्रेन्ड ऑन मेनी हेलिकॉप्टर, चॉपर्स अँड एअरक्राफ्ट। आणि बुच विल्मोर हे US एअरफोर्सचे डेकोरेटेड ऑफिसर आहेत। तिथे त्यांना अनेक प्रयोग करावे लागले आणि वेळ खूप दीर्घकाळ स्पेंड केल्यानंतर आता आल्यानंतर नक्कीच हे बहुतेक पुन्हा स्पेसमध्ये नाही जाणार। आता इतर लोकांना चान्स दिला जातो। हे जे बाकीचे इतर अंतराळवीर आहेत ते 30-40s मध्ये आहेत। विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांना गेल्या वर्षी 5 जून रोजी बोईंगच्या नवीन स्टारलाइनर विमानातनं केप कॅनवेरलला सोडलं गेलं। ते तिथे यशस्वीपणे पोहोचणं हे या मिशनचं यश होतं। मात्र ते तिथे 8 दिवस राहिल्यानंतर 13 जूनला परतणंही अपेक्षित होतं। मात्र परत येण्याच्या तयारीत असताना यानातल्या बिघाडामुळे ते परत जाऊ शकणार नाही हे कळलं। म्हणूनच काही दिवसांसाठी गेलेले दोघे काही महिन्यांकरता तिथे अडकले। मात्र सातत्यानं त्यांना परत आणण्यासाठी नासाचे प्रयत्न सुरू होतेच। त्यातील काही प्रयत्न अयशस्वी झाले। सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी 9 महिन्यानंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले। 17 तासांच्या प्रवासानंतर अंतराळवीर पृथ्वीच्या कक्षेत पोहोचले। सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर 8 दिवसांसाठी अंतराळात गेले आणि हेलियम गळतीमुळे परतीचा प्रवास 9 महिन्यांवर गेला। अडकलेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्यासाठी 4 सहकारी पोहोचले। स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून साधारण ताशी 27,000 किलोमीटर वेगानं ते पृथ्वीवर आलं। ड्रॅगन स्पेसक्राफ्ट कॅप्सूलनं फ्लोरिडाच्या किनारपट्टीवरील समुद्रात एक स्प्लॅशडाऊन केलं। समुद्रातून सगळ्या अंतराळवीरांना सुरक्षित बाहेर काढलं। सुनीता विल्यम्स आज पहाटे 3:27 पृथ्वीवर पोहोचल्या। पण दुर्दैवानं परतताना अडचणी निर्माण झाल्या। त्यामुळे हे मिशन खूप कठीण होतं। नासाकडे स्पेसएक्स शिवाय पर्याय नव्हता। मानवाला अंतराळात पाठवण्यासाठी नासाकडे स्वतःचं कोणतंही अंतराळयान नव्हतं। त्यामुळे पूर्णपणे स्पेसएक्स आणि बोईंग या 2 खासगी कंपन्यांवर अवलंबून राहावं लागलं। बोईंगने नासाला धक्का दिल्यानं स्पेसएक्सवर अवलंबून राहण्याचा पर्याय होता। स्पेसएक्सचं ड्रॅगन कॅप्सूल सुरक्षित मानलं गेलं। पृथ्वीच्या वातावरणात येण्याआधी 28,000 किलोमीटर वेगानं प्रवास। वेग कमी झाल्यावर कॅप्सूलचा कोन म्हणजेच अँगल महत्वाचा होता। अँगल थोडा जरी विचलित झाला असता तर पुढचा प्रवास धोकादायक होण्याची शक्यता होती। कॅप्सूलनं तीक्ष्ण कोनात प्रवेश केल्यावर खूप घर्षण होणार होतं। त्यामुळे कॅप्सूल जळून अंतराळवीरांची वाफ होण्याची शक्यता होती। त्यामुळे सगळ्या शक्यता विचारात घेऊनच मोहीम आखली गेली। त्यात वापरलं गेलेलं ड्रॅगन कॅप्सूल सगळ्यात सुरक्षित मानलं गेलं। आतापर्यंत ड्रॅगन कॅप्सूलनं 49 मोहिमा पूर्ण केल्या। 44 वेळा अंतराळ प्रवास, 29 वेळा रिफ्लाइट्स पूर्ण केल्या होत्या। लॉन्च अबॉर्ट सिस्टीम म्हणजेच संकटावेळी क्रूला रॉकेटपासून वेगळं करणारी यंत्रणा, थर्मल प्रोटेक्शन सिस्टीम म्हणजेच उष्णतेपासून संरक्षण करणारी यंत्रणा, स्वायत्त ऑपरेशन म्हणजेच गरज पडल्यास कॅप्सूल स्वतः ऑपरेट करू शकेल अशी यंत्रणा, आणि सीट सूट सिस्टीम म्हणजे आरामदायी जागा आणि क्रूचं स्पेस सूट अशा वैशिष्ट्यांनी हे कॅप्सूल सुसज्ज होतं आणि त्यामुळेच ही मोहीम यशस्वी झाली। आणखी एक गोष्ट महत्त्वाची होती ती लँडिंगच्या वेळेचं वातावरण आणि त्यासाठीच सुरक्षित अशा समुद्राची निवड केली गेली।
कालपासूनच प्रत्येक जण भारतीय वंशाचे अंतराळवीर कल्पना चावला सोबत जे घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये अशी प्रार्थना करत होतं. सर्वांच्या सुदैवानं ही मोहीम यशस्वी झाली, जी आता पुढल्या मोहिमांकरता मार्गदर्शक ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.